मित्रांनो नमस्कार. आपल्या चॅनलचे 1000 सबस्क्रायबर होण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता इकडं जो धैर्य आहे तो त्या रूममध्ये येतो आणि तिथे जी रेकॉर्डिंग असते, व्हिडिओ रेकॉर्डिंग ती सुरू होते. अचानक व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू झाल्यावरती धैर्य दंडू की ते अचानक कसं काय व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू झाली. तो बघतो तर त्याच्यात असतं धैर्य तिथे दुधवाला बनून गेला होता. सावीवर प्रेम आहे हे सांगण्यासाठी. धैर्याने सावीसाठी काय काय केलं हे सगळं त्याच्यात असतं आणि धैर्याला सगळं आठवणी आठवतात जुन्या. आणि सावी आता धैर्याला कॉंग्रॅच्युलेशन करायला धैर्याच्या रूममध्ये येते आणि म्हणते की धैर्य कॉंग्रॅच्युलेशन. धैर्याचा हात हातात घेते तेवढं धैर्य म्हणतो, धैर्याला म्हणते की हो धैर्य, मी तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन करण्यासाठी हात हातात घेतलाय. हे बघा धैर्य, तुम्हाला उद्या वेळ भेटतो की नाही काय माहिती. उद्या तुम्ही तुमच्या गडबडीत राहताल. अहो धैर्य, उद्या तुम्हाला माहिती किती गडबड असेल तुमच्या मागे, त्यामुळे मी तुम्हाला आजच कॉंग्रॅच्युलेशन करायला आले होते असं म्हणते. आणि आता सावी तिथून जाते तर धैर्य आता खूप रडतो आणि तिथं बसतो आणि म्हणतो की सावी, अगं काय सांगू तुला, तुला जेवढी माझी गरज आहे ना तेवढी मला तुझी गरज आहे. अगं तुला कसं समजत नाही सावी, खरंच माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे असं तो म्हणत असतो. पण आता जी सावी आहे ती तिथून गेलेली असते. सावी बाहेर येते आणि आता सावी पण खूप रडत असते. तेवढ्यात ती इकडं रिनी आणि परागला फोन करते. रिनी आणि पराग गाडीवर चाललेले असतात. पराग म्हणतो रिने थांब, सावीचा फोन आहे. ते उतरतात आणि सावीचा फोन उचलतात आणि म्हणतात बोल ना गं सावी, काय झालंय. तर सावी म्हणते की कुठं आहात तुम्ही. तर ते म्हणतात आम्ही घरी चाललो होतो, काय झालंय. तर ती म्हणते की आत्ताच्या आता तुम्ही मागं या. तर आता लगेच म्हणतात की का बरं. तर आता ते लगेच म्हणतात की या मागं, फक्त तुम्ही मला सांगितलं ना. तर आता ते दोघं आता लगेच मागं यायला निघतात. ते दोघं आता मागं येत असतात आणि इकडं सावी त्यांची वाट बघत असते. इकडं दुसऱ्या दिवशी इराचा साखरपुडा असतो. साखरपुड्यामध्ये सावी खूप डान्स करते, पण आता धैर्य म्हणतो थांब, बास झाली तुझी नाटकं. तर आता लगेच तो म्हणतो की हे बघ सावी. तर ती म्हणते की कोणत्या हक्काने हे करताय तुम्ही. हक्क ज्याच्या माणसाला असलं ना त्या माणसाला आपण ओरडू शकतो. तुम्ही कोणत्या हक्काने मला ओरडताय धैर्य असं म्हणते. आणि आता लगेच धैर्य म्हणतो की हे बघ सावी, आपली गाठ जुळलेली आहे, ती अशी तशी नाही सुटणार असं म्हणतो. आणि आता सावीच्याच बोटात अंगठी घालायला लागतो. तर बघूया आता पुढील भागामध्ये नक्की काय ट्विस्ट असणार आहे हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.